बातमी नीट परीक्षेसंदर्भातली। नीट परीक्षेत झालेला घोळ हे गंभीर प्रकरण असून 8 जुलैला 8 तारखेला या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत सुनावणी पार पडणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। दरम्यान काउन्सेलिंग थांबवण्यास सुप्रीम कोर्टानं मात्र नकार दिलाय। एनटीएच्या ट्रान्सफर याचिकांवरती सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आता पेपर फुटीचं नीटच्या बाबतीतलं प्रकरण समोर आलं आणि सुप्रीम कोर्ट यानंतर काय टिप्पणी करते 8 जुलैच्या सुनावणी संदर्भात? ज्ञानदा, ट्रान्सफर याचिका म्हणजे ज्या विविध उच्च न्यायालयांमध्ये सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत नीट परीक्षेच्या गैरव्यवहारासंदर्भात आणि त्याविषयी करण्यात आलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने। तर आता एनटीए जी आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी या सगळ्यामध्ये प्रतिवादी आहे, सर्वात मोठा सरकारी भाग घटक म्हणून, तर त्यांच्या वतीने असं सांगण्यात आलं की या सगळ्या याचिका एकत्रितपणे क्लब करण्यात याव्यात आणि त्या सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर कराव्यात। तर त्याबाबत आता विविध ठिकाणच्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस इश्यू केली आहे की तुमचं काही म्हणणं असेल तर ते सादर करा आणि 8 जुलैला या सगळ्या याचिका एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर करण्याबाबत सुनावणी होणार आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।